नमस्कार, मी वनश्री पांडे तुम्हा सर्वांचं ऊर्जा या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. ऊर्जा ती जी तुझ्यात आहे, जी माझ्यात आहे, जी सगळ्यांमध्ये आहे, पण कुठेतरी आपण ती ऊर्जा विसरत चाललोय किंवा त्या एनर्जीला ओळखत नाहीये. या कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे की डोंट सप्रेस, प्लीज एक्सप्रेस आणि यू हॅव टू फॉर्म समथिंग, यू हॅव टू ट्रान्सफॉर्म. तुम्हाला जर काही बिल्ड करायचं असेल, तुम्हाला जर तुमच्यातली नवीन ऊर्जा आणायची असेल, स्वतःला नव्याने नव्या इमेजमध्ये पाहायचं असेल, तर तुम्हाला ट्रान्सफॉर्म करणं खूप गरजेचं आहे. सो मागचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तुमच्या कमेंटमधनं आम्हाला कळलंच. असंच भरभरून प्रेम द्या. जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो एपिसोड शेअर करा, कारण जसा फायदा तुम्हाला होतोय, जसा फायदा मला झाला, तसाच फायदा इतरांना सुद्धा व्हायला हवा, कारण शेअरिंग इज केअरिंग. सो मागच्या एपिसोडमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन ही प्रोसेस कशी असते याबद्दल आपण माहिती घेतली. आता या एपिसोडमध्ये मॅनिफेस्टेशन म्हणजे नक्की काय आणि मॅनिफेस्टेशनचे प्रकार किती आहेत याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. जसं मी तुम्हाला मागच्या एपिसोडमध्येही म्हणाले होते की तुम्ही यूट्यूब किंवा इतर कुठेही गेलात तर तुम्हाला बरेचसे व्हिडिओज सापडतील, पण ते बहुतांश इंग्लिश किंवा हिंदीमध्ये असतात. आमचा हा उद्देश आहे की मराठीमध्ये सरळ सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत आमच्या मोडॅलिटीज याव्यात. ज्या गोष्टीने मला मदत झाली किंवा ज्या गोष्टी आम्ही शिकलेलो आहोत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे आणि ही फॅमिली अशीच वाढवावी ही विनंती. सो मॅनिफेस्टेशन म्हणजे नक्की काय? आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये पाहिलं, आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल, एखादं स्वप्न, एखादी इच्छा, ती पूर्ण करण्याची ती जी प्रोसेस असते त्याला आपण म्हणतो लॉ ऑफ अट्रॅक्शन. सो एकदा आपण प्लॅन करतोय, समजा आपण कुठे काश्मीर किंवा कन्याकुमारीला जायचा प्लॅन करतोय, तर त्यासाठी आपण सगळी तयारी करतो, बॅग भरतो, तिकीटं काढतो, खायचं सामान घेतो, मग सगळ्या फॅमिली मेंबर्सना, फ्रेंड्सना सांगतो की ती प्रोसेस असते आणि मग एकदा आपण त्या डेस्टिनेशनला पोहोचतो, म्हणजे यू रीच टू युअर डेस्टिनेशन. मॅनिफेस्टेशन इज लाईक दॅट. मॅनिफेस्टेशन करायचे जवळजवळ 8 ते 9 प्रकार आहेत, पण त्यातले मेन जे 5 जे खूप फेमस आहेत ते मी तुम्हाला अगदी सरळ सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे. सो फर्स्ट मॅनिफेस्टेशन टेक्निक जी आहे दॅट इज 333, 333. सो तुमची एखादी छोटी विश असेल, मे बी 5,000 रुपये हवे असतील, 10,000 रुपये हवे असतील, छोटी विश तुमची जी असेल ती तुम्ही या 3-3 म्हणजे 3-3 या टेक्निकद्वारे पूर्ण करू शकता. बरं, मॅनिफेस्ट तुम्ही काहीही कराल, जसं मी मागच्या एपिसोडमध्येही म्हणाले की फर्स्ट यू हॅव टू आस्क, बिलीव्ह अँड रिसीव्ह. तुमचा पूर्णपणे 100% विश्वास असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या योग्यतेच्या तुमच्या ॲक्शन्स, तुमची कृती, तेही घडणं महत्त्वाचं आहे. सो 3-3 म्हणजे 333 ही जी मॅनिफेस्टेशनची टेक्निक आहे ती तुम्ही छोट्या विशसाठी करू शकता. कुठलंही मॅनिफेस्टेशन करा, कुठलंही स्टेटमेंट लिहा. तुमची पहिली सुरुवात जी आहे ती असायला हवी, आय ॲम ग्रेटफुल टू एन्जॉय माय लाईफ टू फुलेस्ट. थँक यू युनिवर्स. हे मी एक उदाहरण देते तुम्हाला. सो कुठलंही मॅनिफेस्टेशन तुम्ही कराल तेव्हा सुरुवात तुमची आय ॲम ग्रेटफुल, मी अत्यंत आभारी आहे. आणि मग आता जसं मी इथे एन्जॉय माय लाईफ टू द फुलेस्ट, की माझं आयुष्य मी अगदी उत्स्फूर्त जगते त्याबद्दल मी थँक्यू आहे. सो तुम्हाला इथे आय ॲम ग्रेटफुल, तुमची विश, इंग्लिश, मराठी, हिंदी काही प्रॉब्लेम नाही. ॲक्च्युली एनर्जी मॅटर्स. आता इथे ग्रेटफुल फॉर वॉट? माय लाईफ टू द फुलेस्ट. हायर एनर्जीज आहेत. सो तुम्हाला एकदा कळलं ना हायर एनर्जीज, हायर फ्रिक्वेन्सीज काय आहेत आणि लोअर एनर्जीज आणि लोअर फ्रिक्वेन्सीज काय, त्याच्यानंतर तुम्हाला आपोआपच कळायला लागेल की कशा गोष्टी मॅनिफेस्ट करताय. आय ॲम ग्रेटफुल डॅश 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 तुमची विश, आणि ती विश लिहून झाल्यावरती नेहमी म्हणायचं आहे थँक्यू युनिवर्स. अशा पद्धतीने 333 मध्ये तुम्ही एक विश, अगदी छोट्यातली छोटी असू शकते, 5,000 हवेत, 2,000 हवेत, किंवा मला परीक्षामध्ये पास व्हायचं आहे पण अभ्यास करावा लागेल. सो ती विश तुम्हाला 3दा लिहायची आहे, जसं मी इथे तुम्हाला लिहून दाखवते. आय ॲम ग्रेटफुल टू एन्जॉय माय लाईफ टू द फुलेस्ट.
Thank you, universe. Second time, I am grateful to enjoy my life to the fullest. Thank you, universe. And the third time, I am grateful to enjoy my life to the fullest. Thank you, universe. सो फ्रेंड्स 33x3 म्हणजे 33 वेळेला तुम्हाला एक गोष्ट 3 दिवस लिहायची आहे. इथे मी तुम्हाला फक्त 3दा लिहून दाखवलं, याचा अर्थ असं नाही की तुम्हाला 3दा लिहायचं आहे. सो 33 वेळेला 3 दिवस लागोपाठ तुमची विश जी आहे, तुमचं मॅनिफेस्टेशन जे आहे ते लिहायचं आहे. तिसऱ्या दिवशी लिहून झाल्यावर आयदर तुम्हाला ते फाडून जाळून युनिवर्सकडे ब्लो करायचं की थँक्यू, हे माझ्याकडे ऑलरेडी आलेलं आहे आणि तसंच तुम्हाला बिलीव्ह करून तसंच राहायचं आहे, किंवा ती डायरी मेंटेन ठेवा आणि तुमच्याकडे तशीच ठेवा. त्या आठवड्यामध्ये ती विश पूर्ण नाही झाली तर पुन्हा पुढच्या आठवड्यामधले कुठलेही 3 दिवस निवडून 33 वेळेला एक विश 3 दिवस करा. अशा पद्धतीने तुम्ही 33x3 ही मॅनिफेस्टेशनची टेक्निक आहे ती पूर्ण करणार आहात. आणि आता पुढची जी टेक्निक आहे दॅट इज 555 म्हणजे 55x5 55 टाइम्स फॉर 5 डेज लिहायची आहे. आता तुम्ही म्हणत असाल अरे बापरे, ही तर सांगते लिहा, आम्हाला लिहायची सवय नाही आहे. पण आपण जेव्हा लिहितो तेव्हा सबकॉन्शियसमधल्या सगळ्या गोष्टी, आपले 5 सेन्सेस आहेत ते एकवटून येतात आणि आपला फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन आहे ते खूप छान होतं. म्हणून आपले तुम्ही ग्रंथ बघाल किंवा वेदास बघाल, स्क्रिप्चर्स लिहायचे लोक लिहिले गेलेले आहेत, कारण लिहिलेलं कायमस्वरूपी राहतं आणि तुमच्या सबकॉन्शियसमधनं त्या गोष्टी तुमच्यापर्यंत येतात. सो समजा तुम्हाला एक 10,000 हवेत किंवा 20,000 हवेत, किंवा तुम्हाला मुंबईला शिकायला जायचं किंवा दुसरीकडे कुठे शिकायला जायचं, किंवा तुम्हाला पर्टिक्युलर कॉलेजमध्ये ॲडमिशन हवी आहे, तर ह्यासाठी तुम्ही 55x5 ही जी टेक्निक आहे ती यूज करू शकता. काय करायचं आहे, जसं 333मध्ये सांगितलं होतं, एक विश तुम्हाला तिथे 333मध्ये 33 वेळेला 3 दिवस लिहायची होती. याच्यामध्ये तुम्हाला 55 वेळेला एक विश 5 दिवस लिहायची आहे आणि ती झाल्यावरती अगेन तुम्ही ती फाडून युनिवर्समध्ये ब्लो करू शकता ॲज इफ ती तुम्हाला विश आलेली आहे, पूर्ण झालेली आहे, किंवा तुम्ही ती डायरीमध्ये ठेवू शकता आणि परत नेक्स्ट वीकमध्ये 5 दिवसांसाठी करू शकता. बरं, जेव्हा आपण रिपीट गोष्टी करतो तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये वेव्स तयार होतात किंवा रिपीट गोष्टी बोलतो, मग ब्रेनला असं वाटायला लागतं की ह्या गोष्टी आपल्याकडे आहेत आणि ह्या गोष्टी मला मिळालेल्या आहेत, आणि मग त्याप्रमाणे तुमचे सिच्युएशन्स, तुमची लोकं तुमच्यापर्यंत यायला लागतात. सो 55x5 55 टाइम्स फॉर 5 डेज राईट 1 विश. आणि अगेन जसं मी तुम्हाला म्हणाले त्याची सुरुवात, आय ॲम ग्रेटफुल फॉर डॅश 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 तुमची विश, थँक्यू युनिवर्स. अशा पद्धतीने 55 वेळेला 5 दिवस ही विश पूर्ण करायची आहे. नेक्स्ट टेक्निक इज 77x7. अगेन लाईक 333 555 77 वेळेला तुम्हाला संध्याकाळी 7 वाजता ही विश जी आहे ही 7 दिवस लिहायची आहे. अगेन जसे 7 चक्रा असतात, रेनबोमध्ये पण 7 कलर्स असतात, सो 7चं खूप महत्त्व आहे आपल्या कल्चरमध्ये. सो अगेन 77 टाइम्स फॉर 7 डेज. पण इथे या टेक्निकमध्ये 7 वाजता संध्याकाळी आणि 7 वाजता सकाळी, 7 AM and 7 PM you have to write same wish. सो इथे तुम्ही तुमचा जॉब, तुमचा लाईफ पार्टनर, अगेन जेव्हा तुम्ही मनीसाठी ॲफर्मेशन लिहिणार आहात तेव्हा ग्रीन कलरचं पेन वापरायचं आहे. जेव्हा तुम्ही हेल्थसाठी की थँक्यू युनिवर्स फॉर गिविंग मी गुड हेल्थ, या जेव्हा हेल्थ रिलेटेड असतील तेव्हा ब्लू पेनाचा वापर करायचा आहे. आणि जेव्हा तुम्हाला लव्ह, अफेक्शन, प्रेम, पार्टनर, हजबंड, बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड या सगळ्यांसाठी तुम्हाला रेड कलरचं पेन वापरायचं आहे. सो 77 म्हणजे 77 × 7
77 वेळेला तुम्हाला 7 दिवस सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता सेम विश लिहायची आहे आणि शेवटच्या दिवशी ती फाडून तुम्ही युनिवर्सकडे अर्पण करा फॉर थँक्यू सो मच. आणि एक जवळजवळ महिना ते 3 महिना तुम्ही ही प्रॅक्टिस करा, दर 7 दिवसांनी किंवा दर 5 दिवसांनी किंवा दर 3 दिवसांनी. रिझल्ट तुम्हाला येतील. पण येस, तुमचा बिलीफ सिस्टम जो आहे तो परफेक्ट पाहिजे, तुमचा विश्वास पाहिजे, मग त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यापासून कोणी थांबू शकत नाही. सो देर इज अ पिलो टेक्निक ऑल्सो. पिलो टेक्निक. आता पिलो टेक्निकमध्ये काय आहे, खूप सिम्पल आहे. कारण आपण 8 ते 9 तास झोपतो आपल्या उशीवर. सो अगेन एनर्जी, सगळीकडे एनर्जीज आहेत. सो झोपताना तुम्ही आयदर एक व्हाईट पेपर घेऊन त्याच्यावरती मनीसाठी असेल तर 1996211147 आणि तुमचा बिझनेस असेल तर 71588 आणि इन्फायनाईट साईन असं एका व्हाईट पेपरवरती तुम्ही लिहून तुमच्या उशीच्या खाली, म्हणजे उशीच्या कवरच्या खाली तुम्ही ठेवू शकता. किंवा तुम्हाला जे लाईफमध्ये अचीव करायचं आहे, एक व्हाईट पेपरवर त्याची शॉर्ट स्टोरी, आय एम सक्सेसफुल, आय एम अ मिलेनियर, आय एम अ बिलियनियर, आय एम अ फेमस ॲक्टर, आय एम अ फेमस बिझनेसमॅन, तुम्हाला जे हवं आहे ते एका व्हाईट पेपरवर, मनीसाठी असेल तर ग्रीन, हेल्थसाठी असेल तर ब्लू आणि लव्ह आणि रोमॅन्ससाठी असेल तर रेड, या पेनाने एका व्हाईट पेपरवर लिहून उशीच्या कवरच्या खाली ठेवा आणि झोपून जा. बाकी काही करू नका. मनीसाठी मी जस्ट तुम्हाला हे एक्झाम्पल दिलं आहे, तुम्ही ट्राय करून बघू शकता. अँड देर इज अनदर टेक्निक विच इज 369. ही तुम्ही सगळीकडे ऐकली असेल आणि ही मेथड मी स्वतः केली आणि वर्षातनं मी ॲटलीस्ट 2-3दा तरी करते. कारण ही जी टेक्निक आहे आयदर 3 महिने, 6 महिने किंवा 9 महिने अशी करायची आहे. डिपेंड्स तुमच्यावर, तुम्हाला जसे जसे रिझल्ट्स यायला लागतील त्याप्रमाणे तुम्ही ती टेक्निक करू शकता. सो ह्याच्यामध्ये काय आहे, 3 सकाळी उठल्यावरती 3 वेळेला तुम्हाला एक विश लिहायची आहे. राईट 3 times your wish. सो 369 जसं म्हणाले, ॲटलिस्ट 30 दिवस, 60 दिवस किंवा 90 दिवस तुम्हाला करायची आहे. कशी करणार तुम्ही ही टेक्निक? सकाळी उठल्यावरती तुम्ही 3 times म्हणजे 3दा एक विश लिहिणार. सेम, आय एम ग्रेटफुल टू हॅव 50 lakhs इन माय अकाउंट, थँक्यू युनिवर्स. I am grateful to have 50 lakhs in my account, thank you universe. I'm grateful to have 50 lakhs in my account, thank you universe. हे सकाळी तुम्ही केलं 3दा. वेळ सकाळी 7 ते 9 किंवा 7 ते 10 या वेळेमध्ये तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर दुपारी म्हणजे साधारण 1 ते 4च्या मध्ये तुम्ही सेम विश जी सकाळी लिहिली आहे ती तुम्ही लिहिणार आहात 6 times. अच्छा, हे करून काय होतं की तुम्ही सतत ब्रेनला ती गोष्ट देताय आणि जसं तुम्ही ब्रेनला ती गोष्ट देताय तसं ब्रेनला ते वाटतं की ह्या एनर्जीज, कारण ब्रेनला खरं खोटं चांगलं वाईट कळत नाही. ब्रेनला फक्त काय कळतं, एनर्जी. या सोर्सकडनं काय एनर्जी येते त्याच सोर्सला ती एनर्जी त्याला रिटर्न देणं हेच त्याचं काम आहे. सो ॲज ह्युमन हे आपलं कर्तव्य आहे टू कम इन अवेअरनेस, टू पिक अवर थॉट्स अँड टू गिव्ह इट टू अवर ब्रेन. म्हणजे अवेअरनेसमध्ये या आणि तुमचे विचार तुम्ही पिक करा आणि ते तुमच्या ब्रेनला द्या. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी तुम्हाला हव्यात त्या तुमच्यापर्यंत यायला लागतील. त्याच्यानंतर 9 म्हणजे राईट युअर विश 9 times. हे करायचे तुम्हाला रात्री 8 ते 10च्या मध्ये किंवा 8 ते 11च्या मध्ये. रात्री 9 वेळेस तुम्ही सेम विश जी आहे ती लिहिणार आहात. आय एम ग्रेटफुल टू हॅव 50 lakhs इन माय अकाउंट. हे असं 9 वेळा लिहायचं आहे. आता हे तुम्हाला करायचं आहे 30 दिवस, 60 दिवस किंवा 90 दिवस. जर तुम्ही म्हणाल की माझ्याच्याने होणार नाही, मग पैसासुद्धा येणार नाही किंवा तुमच्या विशसुद्धा पूर्ण होणार नाही. ॲज आय ऑलवेज से, इफ यू वॉन्ट टू गेट समथिंग यू हॅव टू गिव्ह समथिंग. सो ही मेहनत, ही ॲक्शन ही घेणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला या गोष्टी हव्या. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आणि ह्या टेक्निक्स तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आणि तुमच्या मुलांना शिकवा, तुमच्या फ्रेंड्सना शिकवा. कारण ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या ग्रोथच्या गोष्टी आहेत. वेन यू हॅव अ ग्रोथ माइंडसेट, तुम्हीच स्वतः ग्रो होत नाही पण तुम्ही इतरांना घेऊन सुद्धा ग्रो होता आणि मग ती शक्ती असते ना, ती खूप चांगली असते. सो ह्या टेक्निकचा वापर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये करून बघा. हळूहळू, स्टेप बाय स्टेप, 1 day ॲट अ टाईम. लाईक छोटीशी एक्सरसाइज देते मी जाता जाता तुम्हाला. तुमचा फेवरेट प्राणी जो आहे, ओके, तो तुम्ही डोळे बंद करून व्हिज्युअलाइज करा. क्लोज युअर आईज, डोळे बंद करा आणि समजा माझा फेवरेट प्राणी आहे मोर. तर माझ्या डोक्यात मी मोराची इमेज तयार केली आहे. तुमच्या डोळ्यात आणि डोक्यात तुम्ही तुमच्या फेवरेट प्राण्याची किंवा पक्ष्याची इमेज तयार करा आणि त्यानंतर
पुढचे 10 सेकंद ती इमेज जी आहे ती डोक्यामध्ये पूर्ण तशीच राहू दे. आणि ही इमेज डोक्यामध्ये फिक्स केल्यावर तुमचं मॅनिफेस्टेशन किती पॉवरफुल आहे त्याची ही एक्सरसाइज आहे. आणि आजचा हा एपिसोड आणि पहिला एपिसोड तुम्हाला कसा वाटला, तुम्ही ते इम्प्लिमेंट केलं का, कधी सक्सेस होईल कधी फेलियर होईल, पण तुम्ही ना उमेद न होता पुन्हा नव्या उमेदीने या सगळ्या टेक्निक्स तुम्ही इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा. आणि प्लीज कमेंट्समध्ये लिहून कळवा तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला. ऊर्जाची ही फॅमिली दिवसेंदिवस मोठी होते ह्याचा मला खूप आनंद होतो आहे, कारण शेअरिंग इज केअरिंग. सो तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि आमचा हा चॅनल सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम करत राहा. थँक्यू सो मच अँड आय लव्ह यू.